खोक्या, पायाला बांधलेले 56 लोक, दिशा सालियन, कुणाल कामरा, हक्कभंग, भ्रष्टाचार, हरामखोर आणि आणखी असे अनेक शब्द. हे शब्द या गेल्या आत्ताच्या जे अधिवेशन पार पडलेलं आहे त्याच्यात ऐकू आलेले, ज्याची खूप चर्चा झाली, बातम्या झाल्या, ते हे शब्द. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा मुद्दा ABP माझावर. अधिवेशनाचं सूप तर वाजलेलं आहे आणि अधिवेशन आपल्याकडे एक अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, पावसाळी अधिवेशन असतं, हिवाळी अधिवेशन असतं. आणि हे अधिवेशन अधिक महत्त्वाचं यासाठी कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प यावेळी मांडला गेला सत्ता आल्यानंतर. आणि त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेले जातील अशी अपेक्षा होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन लक्षात घेऊया. ह्याला विधिमंडळ म्हणतात. कायदे बनवणारं मंडळ ते विधिमंडळ. आमदार आपण म्हणत असतो, पण आमदार म्हणजे लॉ मेकर्स, कायदे निर्माते असतात. अशा वेळी महाराष्ट्राच्या असंख्य विषयांवरचे असंख्य कायदे जुने टाकून देणे आहे, त्याच्यात बदल करणे किंवा नवीन कायदे आणणं हे अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा आज प्रादेशिक असमतोल हा असंख्य वेळा चर्चेला गेलेला विषय. आता प्रादेशिक असमतोल म्हणजे काय? मराठवाडा मागास राहिलेला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नाशिक सारखी काही शहरं जर का सोडली आणि नगरसुद्धा आपण उत्तर महाराष्ट्रात मानतो, अशी काही ठिकाणं सोडली तर उत्तर महाराष्ट्रसुद्धा विकसित होणं बाकी आहे. विदर्भाची तर आपल्याला कल्पना आहेच. तिकडची माणसं तर दरवेळी आपले बांधव आहेत नागपूरचे आणि विदर्भाचे सगळे लोक. अनेकदा तिकडून वेगळ्या विदर्भाची मागणी होत असते. ती का होते? कारण आमच्या विदर्भाकडे आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष होतं. याच्या पलीकडे अशी अनेक धोरणं जी महाराष्ट्राला आता पुढे घेऊन जाण्यासाठी गरजेची आहेत. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. AIच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती की महाराष्ट्रामध्ये एक याच्यासाठीचं वेगळं विद्यापीठ किंवा एक सेंटर ऑफ एक्सलन्स बनवलं जाईल. मग या बाबतीत आपण आणखी पुढे काय करू शकतो? विद्यापीठांची स्थिती काय आहे? आपल्याला कदाचित माहीत असेलच प्रेक्षकांना. महाराष्ट्रातल्या विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा हा खरंच प्रश्न उपस्थित करावा अशा लेवलला गेलेला आहे. आमच्याकडचे विषय कोणते? विद्यापीठाला कोणतं नाव द्यावं? मोठं नाव आहे ते लहान करा, का लहान नाव आहे ते मोठं करा, आणखी एक विद्यापीठ काढा. काही नवीन विषय झाला की कर त्याचं विद्यापीठ. अशी अनेक विद्यापीठ आणि सेंटर्स आहेत आपल्याकडे की ज्यांची नावं तुम्हाला सांगितली तर वाटलं अरे ही विद्यापीठ आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये, पण त्यांची काय स्थिती आहे? अशा परिस्थितीमध्ये असे मुद्दे चर्चिले गेले पाहिजेत, ते त्या आमदारांनी त्यांच्या भागातून आणले पाहिजेत. आपला महाराष्ट्र हा सागरी, नागरी आणि डोंगरी असा सगळ्या प्रकारचा आहे. पश्चिमेला आपली किनारपट्टी आहे, सह्याद्रीचा घाटमाथा आहे, डोंगर आहेत, पुढे आपलं पठार आहे, तिकडे विदर्भ आहे, म्हणजे ज्याला आपण सगळा हा घाटमाथ्यावरचा परिसर म्हणतो. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या दृष्टीने आजही दरवर्षी एक टूम निघते, एक नवी चर्चा होते. कोकणात पडणाऱ्या प्रचंड पावसाचं पाणी मराठवाड्याकडे नेण्यासाठी प्रोजेक्ट आणला जाईल. काय झालं त्याचं पुढे? महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी नवे SEZ आणले जातील, नवीन आर्थिक क्षेत्र तयार केले जातील. कुठे आहेत ती आर्थिक क्षेत्र? त्यासाठी कोणती धोरणं आपण आणतोय? कोकणाचा मुंबई गोवा महामार्ग हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. त्याच्याबद्दल एक दिवस आपण चर्चेला नाही देऊ शकत की सगळ्यांचा हा प्रश्न आहे. मग काय होतंय त्याचं? शक्तीपीठ महामार्गाबद्दल बाकीच्या सगळ्या ठिकाणी चर्चा होते. मग एकदा शक्तीपीठ महामार्गाची उपयुक्तता, महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय आणखी अपेक्षा आहेत, आणि नुसते हायवे नाही, शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण काय करतो याची चर्चा झाली. आज शेतकरी आणि सर्वसामान्य सुद्धा मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे बँकिंग व्यवस्था. म्हणजे काय? कर्ज एकतर मिळत नाही, मिळालं तर त्याचं सगळं असं गणित असं होऊन जातं की ते फेडता येत नाही, कारण त्याच्या बाजूला अनेक आर्थिक कारणं आहेत. आणि याच्या जोडीला जी लुबाडणूक, फसवणूक होते. काही कोऑपरेटिव्ह बँका कशा प्रकारे मुंबईमध्ये डबघाईला आल्या ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. टोरेस सारखा भ्रष्टाचाराचा प्रकार आपण बघितलेला आहे. विधिमंडळात याची चर्चा नको का व्हायला? की अशा या संस्था, अशा या बँका, सहकारी बँका बुडतात कशा? असा कोणीतरी टोरेसवाले, कोणीतरी रशिया विषयातून येतात आणि काहीतरी योजना तयार करतात आणि लोक त्याच्यात पैसा टाकतात. मग आपली इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग नावाची एक विंग असते, विभाग असतो पोलिसांचा, ते काय करतात? महाराष्ट्रामधल्या जेलमध्ये सडत पडलेले, ज्यांना जामीन मिळालेले नाही, सुनावणी झालेली नाही, अशा प्रकारचे कैदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगार सुशिक्षित, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, बंद पडणाऱ्या शाळा, शिक्षणामध्ये येणारा CBSE पॅटर्न, असे किती विषय सांगायचे? पर्यावरणाचा ऱ्हास. मध्येच एक बातमी येऊन गेली होती, नवीन महाबळेश्वरचा काहीतरी विचार सुरू आहे आणि त्याच्या बाबतीत चर्चा सुरू झाली होती. पश्चिम घाटाच्या बाबतीत सुद्धा आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये एन्करेजमेंट होत चालले आहेत का, म्हणजे अतिक्रमण होत चालली आहेत का, हा मुद्दा चर्चेला आला होता.
कोकणामध्ये दर अर्थसंकल्पामध्ये फळ प्रक्रिया उद्योग, आंबा प्रक्रिया उद्योग, कोकणातल्या स्थानिक उत्पादनांना घेऊन करण्यात येणारे उद्योग अशी चर्चा होते. मग त्याचं पुढे काय झालं? बीड सारख्या ठिकाणी जे सगळं प्रकरण आपल्याला संतोष देशमुख या केसमुळे लक्षात येत आहे, त्यामुळे मराठवाडा, नुसता बीड नाही, मराठवाड्याच्या उद्योग जगतावर परिणाम होत आहेत. काय धोरण आहेत आपल्याकडे यासाठी? आणि असे हे विषय काय कमी आहेत तर बाकीचे शहरांचे विषय तर खूपच आहे. वाढती गुन्हेगारी हा सगळ्यात मोठा विषय आहे. पुण्यात आहे, नागपूरमध्ये आहे, मुंबईत आहे. याच्या बाबतीत आपण काय करणार आहोत? हे विषय एक एक दिवस, अधिवेशनाचा एक एक दिवस घेऊन ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असे विषय आहेत. स्वच्छ पिण्याचं पाणी, राहणीमान, वाढत्या झोपडपट्ट्या, त्याचं नियमित करायचं किंवा काय करायचं, लोकांचे हक्क, ग्राहक म्हणून हक्क, बिल्डरांकडनं घरं वेळेत मिळत नाही आहेत, हे मुद्दे असे असंख्य मुद्दे आहेत की जे लोकांच्या लगेच इमिजिएट कन्सर्नचे मुद्दे आहेत. तुमच्या आमच्यासाठीचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे, रेल्वे ही केंद्राच्या अखत्यारीत येते, पण जर का आज राज्य आणि केंद्र शासन एकाच पक्षाच्या ताब्यात आहे, मुंबईतली सगळ्या रेल्वे एसी का नाही होऊ शकत? एवढा जर का मुंबई वाटा उचलत असेल तर असा विचार आपल्या मनात का नाही आहे? त्यासाठी का नाही चर्चा होत आपल्याकडे? केंद्राकडनं मिळणारा आर्थिक वाटा याच्या बाबतीत चर्चा का नाही होत की आता तो महाराष्ट्राचा वाढला पाहिजे? त्रिभाषा सूत्र असेल याच्या बाबतीत महाराष्ट्राची काय पॉलिसी आहे? आणि असे असंख्य मुद्दे, तुम्ही म्हणाल त्या मुद्द्याच्या बाबतीत ही चर्चा विधिमंडळात झाली पाहिजे, कारण तेच त्याचा मंच आहे आणि तो मंच वर्षातून 3 वेळा उपलब्ध होतो सगळे एकत्र येऊन बोलण्यासाठी. इतर वेळी तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत बोलू शकता, पत्रकार परिषदा घेऊ शकता, सगळं काय करू शकता, पण अधिवेशनामध्ये जेव्हा तुम्ही बोलता त्याला अधिकृतता प्राप्त होते, ते पटलावर येतं, त्याचं रेकॉर्ड बनतं, मंत्र्यांना त्यावर उत्तर द्यावं लागतं. पण हे प्रश्न सत्ताधाऱ्यांनाही नको आहे आणि विरोधकांनाही नको आहे. मग विषय काय? वाघ्या पुतळा काढला का? कुणाल कामराचं काय झालं? एक दिवस अख्खा कुणाल कामरावरती एक कॉमेडियन तो तिकडे केला, विनोद करून तो निघून गेला, तो तुमच्या नोटिसीला सुद्धा भाव देत नाहीये, तर कुणाल कामरावरती हक्कभंग, आता सुषमा अंधारेंवरती हक्कभंग. याच्यात वेळ घालवणार आहात का तुम्ही? नंतर काय विधानं काय आपल्या या ज्याला आपण ऑगस्ट हाऊस म्हणतो, सन्माननीय सभागृह म्हणतो, तिकडे भाषा काय? पायाला बांधलेले पुरुष, आणखी कोणी कोणाला हरामखोर काय म्हणतात. उद्धव ठाकरे आज चालले होते, ते विधिमंडळाच्या आत नव्हते, आवारात होते, मात्र कोणाशी तरी बोलताना ते ऑडिओने टिपलं. विषय कशा बाबतीत चालला होता? कारण दिशा सालियांचं प्रकरण पुढे आलं. मग तिथे आणखी खोक्या भाईचं काय चाललंय, त्याला कसा फायदा मिळवले जातात, तो मुद्दा आला. मग कोरटकरचा मुद्दा आला. पण हे सगळे मुद्दे, औरंगजेब आला परत मध्ये, मग नितेश राणे काहीतरी बोलतायत, मग छावा चित्रपट आला. अशा सगळ्या या भावनिक आणि सामाजिक आर्थिक संदर्भ नसलेल्या चर्चांपायी आपण अधिवेशनाचे दिवस वाया घालवणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. आणि या बाबतीत मी बोलतोय असं नाही, समाजातल्या मान्यवरांनी वेळोवेळी याबद्दल बोललेले आहेत. मग हे मुद्दे का नाही मांडले जात? आणि याबद्दल जेवढं बोट सत्ताधाऱ्यांकडे दाखवलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त बोट विरोधकांकडे दाखवलं पाहिजे, कारण विरोधकांना ऐकावंच लागण्याची व्यवस्था फक्त विधिमंडळात आहे. इतर ठिकाणी सत्ताधारी तुम्हाला ऐकणार नाहीत, पण विधिमंडळात ऐकावं लागतं. आणि हे होत नसेल तर मग या विधिमंडळामध्ये आपण करणार तरी काय आहोत? आणि म्हणून समाज या सगळ्या राजकारणापासून का विटतो, का मतदान करत नाही, का राजकारणाला नाकं मोरडतो? त्याची कारणं ही आहेत, कारण आमच्या कामाचे प्रश्न तिकडे मांडले जात नाही. याचा अर्थ असा नाही की अधिवेशनाच्या काळात काहीच झालं नाही. चर्चा झाल्या. अनेकदा होतं असं की थोडंसं मीडियावरती सुद्धा त्याची जबाबदारी आहे. अनेकदा नको त्या मुद्द्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. पण पुन्हा जर का ही प्रसिद्धी मिळवून देणारे लोकप्रतिनिधी असतील, मंत्री संत्री असतील किंवा कदाचित विरोधक असतील, तर मीडिया तरी काय करणार? कारण ती माणसं ऐकली जातात. अशा वेळी समाजाचा दबाव बनला पाहिजे. आपापल्या लोकप्रतिनिधीला सांगितलं गेलं पाहिजे की आम्हाला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, कोणते मुद्दे मांडले जावेत. आणि त्यासाठी अधिवेशन आपण सगळ्यांनी डोळसपणे बघायला हवं, त्यावर व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या लोकप्रतिनिधींना लोकांप्रती जबाबदार बनवायला हवं. पण याची गोष्ट नाही आहे, एका दिवसात होणार नाही, या व्हिडिओमुळे काही ते होणार नाही आहे. पण जर का लोकच अशा विषयांमध्ये गुंतून राहणार असतील, म्हणजे असे जेव्हा आम्ही व्हिडिओ करतो डिजिटलला, त्याच्या खाली जर का पुन्हा भावनिक संदर्भ असणाऱ्याच विषयांची चर्चा सुरू होत असेल, तर तुम्हाला तरी काही पडलंय का आपल्या राजकारणी काय करतायत याचं? हा प्रश्न मात्र तुम्हाला आहे. या प्रश्नासह आजच्या या माझा मुद्दामध्ये मी इथेच थांबतो. माझा मुद्दा हा आजचा मात्र आपल्या सगळ्यांचा मुद्दा आहे, आपल्या लोकशाहीचा मुद्दा आहे, आपल्या विधिमंडळाचा मुद्दा आहे. त्यासाठीच आजचा हा विषय. कसा वाटला जरूर सांगा कमेंट्स करून. कोणते मुद्दे तुम्हाला आवडले असते आज विधिमंडळात चर्चा होणं, जरूर सांगा. तुमच्या भागातला मुद्दा असेल, तुमच्या विभागाचा मुद्दा असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ, कोकण, जरूर सांगा कोणते मुद्दे आहेत. आपल्याला त्यानिमित्तानं कदाचित एक चांगली लिस्ट तयार होईल कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याचं. आणि पाहत रहा ABP माझावर दररोज संध्याकाळी 7:56 0 आवर माझ्यासोबत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.